आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सप्टेंबरच्या अखेरीमध्ये अतिवृष्टी राज्यामध्ये झालेली होती आणि याचा सगळ्यात अधिक फटका बसलेला होता तो मराठवाड्यामध्ये जी अतिवृष्टी झालेली होती त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। मात्र अद्यापही शेतकरी जो आहे तो मदतीच्या प्रतीक्षेत आहेत आणि अशातच आता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा मराठवाड्याचा दौरा करणार आहेत। 5 नोव्हेंबर पासून 8 नोव्हेंबर पर्यंत ठाकरेंचा हा 4 दिवसाचा दौरा असेल। छत्रपती संभाजीनगरमधून या दौऱ्याला सुरुवात होणार आहे। राज्यातील महायुती सरकारनं अतिवृष्टीग्रस्तांसाठी 31,628 कोटींच्या मदतीचं पॅकेज जाहीर केलं। मात्र अनेक भागातील शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याची माहिती समोर येते। त्यामुळे उद्धव ठाकरे नुकसानग्रस्त भागात भेट देऊन मदत मिळाली की नाही याची माहिती स्वतः घेणार आहेत। तेव्हा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हा मराठवाड्याचा आत्ताचा दौरा हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। कुठले महत्त्वाचे मुद्दे आहेत उद्धव ठाकरेंच्या या दौऱ्यासाठीचे ते आपण जाणून घेऊयात की कारण की मराठवाडा हा कधी काळी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला होता। एकसंघ शिवसेना असताना मुंबईनंतर शिवसेनेची ताकद ही कोकण आणि त्या पाठोपाठ मराठवाड्यात देखील तितकीच होती, हे देखील सगळ्यांनी पाहिलेलं होतं। या मराठवाड्यानं शिवसेनेला भरभरून दिलेलं होतं। मात्र आता अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवर मोठं संकट हे उभं ठाकलेलं आहे। त्यामुळे अजूनही अनेक शेतकऱ्यांना पुरेशी मदतही मिळालेली नाही। हा देखील यातला एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यात असणार आहे। मदत मिळालेली नसल्यानं अनेक शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी ही अद्यापही कायम आहे। शेतकऱ्यांच्या मदतीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे हे 2 महिन्यात मराठवाड्यामध्ये पुन्हा एकदा दौऱ्यावर जात आहेत आणि आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्तानं उद्धव ठाकरे हे मराठवाड्यामध्ये बैठका देखील घेणार आहेत। याशिवाय शेतकऱ्यांची सरकारवर नाराजी आणि निवडणुका या दोन्ही मुद्द्यांवरून या दौऱ्याला विशेष महत्त्व जे आहे ते प्राप्त झालेलं आहे।